ठीक आहे. आजच्या लेक्चरला आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन यातला पुढचा पॉइंट एरिया बिटवीन टू कर्व्स. जे दोन कर्व्स दिलेले असतील तर एरिया कसा फाइंड आउट करायचा ते बघतोय. लेट अस सी फर्स्ट एक्झाम्पल. एरिया बिटवीन टू कर्व्स म्हणजे दोन कर्व्स असतील तर एरिया कसा फाइंड आउट करायचा बाय युझिंग डेफिनाइट इंटिग्रेशन. Let us see example. Find the area bounded by the curves y equal to x square and y equal to x. आता इथं देताना आपल्याला दोन कर्व दिलेत. पहिला कर्व आहे y इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि दुसरा कर्व आहे y इक्वल टू एक्स. दोन कर्व दिलेत. आता या दोन्हीच्या मधला जो एरिया आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एरिया बिटवीन दीज टू कर्व्स त्याचा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी y1 मायनस y2 विथ रिस्पेक्ट टू x. आता ए आणि बी म्हणजे व्हेरिएबल जो आहे तो आपला एक्स हा चल आहे. ए आणि बी म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला पाहिजे ते आपल्याला फाइंड आउट करायचे. तिथे दिलेले नाही आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे. म्हणजे एक्सच्या दोन व्हॅल्यू, लहान व्हॅल्यू ए म्हणतोय आपण, मोठी व्हॅल्यू बी म्हणतोय. अप्पर लिमिट हा लोअर लिमिट आणि हा अप्पर लिमिट. म्हणजे एक्सच्या दोन व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. आणि y1 आणि y2 कशाला म्हणायचं ते आपण बाय डायग्राम नंतर बघतोय. पण पहिल्यांदा काय करायचं आहे, दिलेला कर्व, पहिला कर्व काय y इक्वल टू एक्स स्क्वेअर, त्याला इक्वेशन नंबर 1 कॉल करतोय. दुसरा कर्व काय y इक्वल टू एक्स, इक्वेशन नंबर 2 कॉल केली. पहिला दिलेले दोन्ही कर्व ऍज इट इज लिहिले. पहिला कर्व y इक्वल टू एक्स स्क्वेअर दिला, इक्वेशन नंबर 1 कॉल करतोय. दुसरा कर्व y इक्वल टू एक्स दिलेला आहे, त्याला इक्वेशन नंबर 2 कॉल केला. आता या दोन्हीचा वापर करून आपल्याला ए आणि बी चे व्हॅल्यू म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणतोय ना, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला दोन व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत. काय करतोय, y ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर दिलेली आहे ना, ती इक्वेशन नंबर 2 मध्ये पुटअप करतोय. y च्या ठिकाणी काय पुटअप करणार आपण, y ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर आहे म्हणजे इक्वेशन नंबर 2 मध्ये y च्या ठिकाणी एक्स स्क्वेअर पुटअप केला. एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स आहे त्याचा ठेवला. काय करतो, इक्वेशन नंबर 2 मध्ये y ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मधून y ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर आहे, y ची व्हॅल्यू इथे एक्स स्क्वेअर पुटअप केला. एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स आहे तसा, म्हणजे फक्त एक्सच्या फॉर्म मध्ये इक्वेशन तयार करून घेतली. आता काय करतोय, हा प्लस एक्सचा इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेतला, मायनस एक्स होऊन जाईल इक्वल टू 0. त्यानंतर दोन्ही टर्म मधून एक्स कॉमन दिसतोय, तो कॉमन घेतोय. म्हणजे पहिल्या टर्मला एक्स स्क्वेअर मधून एक एक्स बाहेर घेतला, एक एक्स शिल्लक आहे, मायनस एक्स कॉमन घेतला, काही नाही म्हणजे 1 राहणार आहे, इक्वल टू 0. म्हणजेच काय, आयदर पहिली टर्म एक्स तरी 0 असणार आहे किंवा दुसरी टर्म एक्स मायनस 1 ही तरी 0 असणार आहे. म्हणजेच काय, हा -1 इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेतला तर +1 होऊन जाईल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 0 तरी असणार आहे किंवा एक्सची व्हॅल्यू 1 असणार आहे. इथं काय केलं आपण, एक्सच्या दोन व्हॅल्यू फाइंड आउट केल्या. एक व्हॅल्यू 0 आणि दुसरी व्हॅल्यू 1. जी लहान आहे ती आपण लोअर लिमिट म्हणतोय 0 आणि जी मोठी आहे ती आपण अप्पर लिमिट म्हणतोय 1. म्हणजे 0 to 1 ए आणि बी च्या व्हॅल्यू झाल्या. ए ची व्हॅल्यू 0 आणि बी ची व्हॅल्यू 1. आता आपल्याला y1 आणि y2 दोन कर्व दिलेत. यामधल्या या कर्व मधला y1 कशाला म्हणायचं आणि y2 कशाला म्हणायचं ते आपल्याला पहिला फाइंड आउट करायचंय. ते डायग्राम वरून फाइंड आउट करतोय. पण लेट अस सपोज दॅट ऍक्सिस सिस्टम ड्रॉ केली, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ केला. आता पहिला जो कर्व आहे y इक्वल टू एक्स स्क्वेअर, इट इज इक्वेशन ऑफ पॅराबोला. कशाची इक्वेशन आहे, पॅराबोलाची. कारण एक्स आणि वाय दोन्हीपैकी कशाचा तरी एकाचा स्क्वेअर असतोय, त्याला आपण पॅराबोला म्हणतोय. वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स असेल. पुढचं एक्झाम्पल बघणार आहे त्यामध्ये आपण. एक्स आणि वाय इक्वेशनच्या दोन्ही डिफरंट साईडला असतील आणि दोन्हीपैकी कशाचा तरी एकाचा स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर. हा पॅराबोला झाला. हा पॅराबोला कशा असतोय, फॉर आवर कन्व्हिनियंट कशा लक्षात ठेवायचं बघा. एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स ऍक्सिसच्या दोन्ही साईडला, ही एक्स ऍक्सिसची एक साईड आणि ही दुसरी साईड, दोन्ही साईडला असतोय. आपल्या माहितीसाठी कशा लक्षात ठेवायचा, हा पॅराबोला कसा असू शकतोय, वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजे काय, एक्सच्या दोन्ही साईडला, ही लेफ्ट साईड मायनस साईड आणि ही प्लस साईड, एक्सच्या दोन्ही साईडला आहे. आणि वायला मल्टिप्लाय बाय काही म्हणजे किती, 1 आहे, +1 आहे. +1 कुठे, इथं आहे. त्या साईडला तू ओपन ठेवायचा. म्हणजे हा पॅराबोला असा ड्रॉ करायचा. एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स ऍक्सिसच्या दोन्ही साईडला ही एक साईड आणि ही दुसरी साईड एक्स ऍक्सिसच्या दोन्ही साईडला तो टच करेल. आणि वायला मल्टिप्लाय बाय +1 आहे, म्हणजे +1 जिथे आहे तो ओपन करायचा.
हा झाला y इक्वल टू एक्स स्क्वेअर, हा पहिला पॅराबोला. आता दुसरी काय, y इक्वल टू एक्स, इट इज अ स्टँडर्ड इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. कारण हा प्लस वाय इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेतला तर मायनस वाय होऊन जाईल. एक्स मायनस वाय इक्वल टू 0 इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन होईल. एक्स ची टर्म, वाय ची टर्म आणि कॉन्स्टंट, म्हणजे ही स्ट्रेट लाईन आहे. आता ही स्ट्रेट लाईन कशी असणार आहे, y इक्वल टू एक्स म्हणजे ओरिजिन मधून पास होणारी आहे. कारण x ची व्हॅल्यू 0 असेल तर y ची व्हॅल्यू 0, x ची व्हॅल्यू 1 असेल तर y ची व्हॅल्यू 1. पॉईंट प्लॉट करून बघा कुठे कुठे येईल. 0 1 1 असेल तर इथं x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 2, x ची व्हॅल्यू 3, y ची व्हॅल्यू 3 अशी असणार इथं. आणि x ची व्हॅल्यू -1, y ची व्हॅल्यू -1, x ची व्हॅल्यू -2, y ची व्हॅल्यू -3. हा आपला असा पॅराबोला तयार होऊन जाईल, सॉरी स्ट्रेट लाईन तयार होऊन जाईल पॉईंट प्लॉट केल्यानंतर. हा x ची व्हॅल्यू 1 असताना y ची व्हॅल्यू 1 इथं पॉईंट असेल, x ची व्हॅल्यू 2, y ची व्हॅल्यू 2 पॉईंट येत असेल, x ची 1, y ची -1, x ची -2 पुटअप केला तर y ची व्हॅल्यू -2 तो पॉईंट इथं असणार आहे. हे सगळे पॉईंट जॉईन केले तर ही स्ट्रेट लाईन अशी होईल, ओरिजिन मधून पास होणारी. समजलं? म्हणजे काय, पहिली जो कर्व आहे तो पॅराबोला आहे आणि दुसरा जो कर्व आहे तो स्ट्रेट लाईन आहे, ओरिजिन मधून पास होणारी. आता y1 आणि y2 कशाला म्हणायचं बघा. आता हा जो या दोघांच्या मधला जो एरिया दिसतोय y इक्वल टू एक्स स्ट्रेट लाईन आणि y इक्वल टू एक्स स्क्वेअर हा पॅराबोला, या दोघांच्या हा जो मधला एरिया दिसतोय, हा दोन्ही कर्वनं बाउंड केलेला जो मधला एरिया आहे, मधला जो पोर्शन आहे, त्याचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता त्याचा वरचा पार्ट काय, स्ट्रेट लाईन आहे, बरोबर. वरचा पार्ट जो आहे तो स्ट्रेट लाईन आहे, त्याला y1 म्हणायचंय, y1 इक्वल टू एक्स. आणि लोअर पार्ट जो आहे तो y इक्वल टू एक्स स्क्वेअर आहे, बरोबर. काय, जो एरिया फाइंड आउट करायचा आहे त्याचा वरचा पार्ट स्ट्रेट लाईन आहे, त्याला y1 म्हणायचे, आणि खालचा जो पार्ट आहे त्याला y2 म्हणायचे, म्हणजे y2 ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअर. कळालं? y1 म्हणजे काय, वरचा पार्ट x, आणि y2 म्हणजे लोअर पार्ट y2 म्हटलं त्याला. y2 ची व्हॅल्यू काय, एक्स स्क्वेअर आहे, फॉर्म्युल्यात पुटअप केली. y1 म्हणजे x आणि y2 म्हणजे एक्स स्क्वेअर, आणि x ची व्हॅल्यू 0 आणि 1 दिलेली आहे, 0 आणि 1 पुटअप केला. आता दोघांचं इंटिग्रेशन सेपरेट घेतोय, x चा सेपरेट फ्रॉम 0 टू 1 मायनस एक्स स्क्वेअरचा सेपरेट फ्रॉम 0 टू 1. एक्स रेस टू एन चा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय केला. इथे एन म्हणजे 1 आहे, म्हणजे 1 + 1 डिवायडेड बाय 1 + 1 म्हणजे एक्स स्क्वेअर बाय 2 मायनस इथं 2 + 1 म्हणजे 3 डिवायडेड बाय 3 फ्रॉम लिमिट 0 टू 1 दोघांना आहेतच ठेवला. आता काय, एक्सच्या ठिकाणी पहिला अप्पर लिमिट मायनस एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट पहिल्या ब्रॅकेट, म्हणजे बाकीचे टर्म ॲज इट इज, मायनस इथं सुद्धा एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट 1, बाकीचे टर्म ॲज इट इज, मायनस एक्सच्या ठिकाणी लोअर लिमिट 0, बाकीचे टर्म आहेत अशा ठेवल्या दोन्ही ब्रॅकेटमध्ये. तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर येणार आन्सर असेल 1/6 असं लिहिलं तरी चालेल, किंवा येणार आन्सर पॉईंट मध्ये लिहिला तरी चालेल, किंवा 1/6 आहे तसा ठेवला तरी चालेल. Therefore, area between the curves equals to 0.167 स्क्वेअर युनिट्स. त्याचा एकक लिहितोय, एरिया आहे त्यामुळे स्क्वेअर आणि युनिट्स. येणारा आन्सर जरी मायनस असेल तर प्लस लिहायचा, कारण एरिया असतोय. एरिया इज अन ऍब्सोल्यूट क्वांटिटी, कधीही मायनस नसतोय. काही वेळेला येणार आन्सर मायनस जरी असेल तर येणार आन्सर प्लस करून लिहायचं त्याला. Let us see another example. Find the area bounded by the curves y square equal to 4x and x square equals to 4y. आता देताना आपल्याला दोन कर्व्स दिलेत. पहिला कर्व y स्क्वेअर इक्वल्स टू 4x दिलाय, इक्वेशन नंबर 1 कॉल करतोय. सेकंड कर्व दिले आपल्याला x स्क्वेअर इक्वल्स टू 4y, त्याला इक्वेशन नंबर सेकंड कॉल केला. आता काय दिलंय, x आणि y इक्वेशनच्या दोन्ही साईडला आहेत, सेपरेट आहेत, आणि दोन्हीपैकी कशाचा तरी एकाचा स्क्वेअर आहे, म्हणजे x असेल तर y चा स्क्वेअर, म्हणजे हा पॅराबोला आहे. इथे सुद्धा दोन्हीपैकी एकाचा स्क्वेअर आहे, x चा स्क्वेअर आहे, y ॲज इट इज आहे, हा सुद्धा पॅराबोला आहे. x आणि y इक्वेशनच्या डिफरंट साईडला आणि दोन्हीपैकी एकाचा स्क्वेअर असेल तर आपण त्याला पण इक्वेशन ऑफ पॅराबोला म्हणतोय. जे देताना गिवन दॅट देर आर टू पॅराबोलाज and we have to find the area bounded by these two parabolas. या दोन पॅराबोलाच्या मधला जो एरिया तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. अगेन फॉर्म्युला तोच आहे आपला, एरिया बिटवीन टू कर्व्स, इंटिग्रेशन फ्रॉम a टू b, y1 मायनस y2 विथ रिस्पेक्ट टू x. y1 आणि y2 आपण बाय डायग्राम मधनं बघतोय,
अप्पर कर्वला आपण y1 म्हणतोय, लोअर कर्वला आपण y2 म्हणतोय. त्याआधी आपण ए आणि बी म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. त्या कशा फाइंड आउट करतोय बघा. पहिला काय, इक्वेशन 1 इथून आपण एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतोय. हा मल्टिप्लायचा 4 या साईडला आला तर डिवाइडला जाईल, म्हणजे y² डिवायडेड बाय 4 ही एक्सची व्हॅल्यू असेल. ती इक्वेशन नंबर 2 मध्ये पुटअप करतो. एक्सच्या ठिकाणी काय पुटअप करणार, हा मल्टिपलचा 4 जो आहे तो इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला गेला तर डिवाइडला जाईल, म्हणजे y² डिवायडेड बाय 4 इक्वल टू एक्स. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जी आहे ती y² अपॉन 4 इक्वेशन नंबर सेकंड मध्ये पुटअप केली. किंवा ही व्हॅल्यू पुटअप करा, कोणतीही पुटअप करा, आयदर इक्वेशन 1 वरून किंवा इक्वेशन नंबर 2 मधून कोणतीही व्हॅल्यू पुटअप केला तर चालेल. आयदर ती पुटअप करा किंवा y ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप करा, जी कन्व्हिनियंट वाटते आपल्याला ती पुटअप करायची. पण येणारी इक्वेशन जी आहे ती एक्सच्या फॉर्म मध्ये आली पाहिजे. इक्वेशन काय एक्सच्या फॉर्म मध्ये आली पाहिजे. त्यामुळे काय करतोय आपण, हा वायला जो मल्टिप्लाय बाय 4 आहे तो इक्वेशनच्या या साईडला घेतोय, डिवाइडला घेतोय, म्हणजे x² डिवायडेड बाय 4 इक्वल्स टू y. ती इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप करतोय. सॉरी, थोडंसं करेक्शन करा. इक्वेशन जी आहे ती एक्सच्या फॉर्म मध्ये पाहिजे का, कारण आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू पाहिजेत. तर हा मल्टिपलचा 4 या साईडला घेतला तर डिवाइडला जाईल, x² अपॉन 4 इक्वल्स टू y. ती व्हॅल्यू इक्वेशन 1 ला पुटअप करतोय, म्हणजे y च्या ठिकाणी इक्वेशन नंबर 2 मधून x² अपॉन 4 पुटअप केला, त्याचा स्क्वेअर आहे तसा इक्वल टू 4x आहे तसा, म्हणजे पूर्ण इक्वेशन एक्सच्या फॉर्म मध्ये तयार झाली. काय समजलं, इक्वेशन 2 मधून y ची व्हॅल्यू फाइंड आउट केला आणि ती इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप केला, म्हणजे y ची व्हॅल्यू x² अपॉन 4 त्याचा स्क्वेअर आहे इक्वल टू 4x ॲज इट इज. म्हणजे येणारी इक्वेशन पूर्ण एक्सच्या फॉर्म मध्ये दिली, कारण आपल्याला एक्सच्या व्हॅल्यू पाहिजे. आता सेपरेट स्क्वेअर करूया इथं आपण. x² चा स्क्वेअर म्हणजे x⁴, 4 चा स्क्वेअर केला म्हणजे 16 इक्वल टू 4x आहे तसा. तर हा डिवाइडचा 16 जो आहे तो इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला गेला तर मल्टिपलला जाईल, म्हणजे 16 4x ला मल्टिप्लायला गेला, x⁴ आहे तसा, आणि 16 गुणिले 4 म्हणजे 64 x आहे तसा. 64x जो आहे तो प्लस आहे, इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेतला तर मायनस होऊन जाईल. x⁴ मायनस 64x इक्वल्स टू 0. आता या दोन्ही टर्म मधून x कॉमन घेतोय, म्हणजे पहिल्या टर्मला x³ राहणार, मायनस फक्त 64 राहणार इक्वल टू 0. म्हणजेच काय, आयदर x तरी 0 असेल किंवा x³ मायनस 64 तरी 0 असणार आहे. म्हणजे x ची व्हॅल्यू 0 असेल आणि मायनस 64 त्यासले घेतोय, प्लस 64 होऊन जाईल. म्हणजे x ची व्हॅल्यू 0 असेल किंवा दोन्ही साईडचा क्यूब रूट घेतला, 64 चा क्यूब रूट जो आहे तो 4 असणार आहे. म्हणजेच काय, x ची व्हॅल्यू 0 तरी असणार आहे किंवा x ची व्हॅल्यू 4 तरी असणार आहे. म्हणजे या झाल्या आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू, म्हणजे दोघातील लहान जी असते ती लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट वरचा लिमिट काय 4 मोठी व्हॅल्यू. म्हणजे ए ची व्हॅल्यू 0 आणि बी ची व्हॅल्यू फॉर्म्युल्यात 4 झाली. लोअर लिमिट लहान लिहितोय पण आणि अप्पर लिमिट मोठा लिहितोय. आता y1 आणि y2 कशाला म्हणायचं ते बघा, बाय डायग्राम आपण ते फाइंड आउट करणार आहे. लेट अस सपोज दॅट कोऑर्डिनेट सिस्टम ड्रॉ केली, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ केले. आता पहिला कर्व काय, y² इक्वल्स टू 4x बरोबर, म्हणजे y² म्हणजे y ऍक्सिसच्या दोन्ही साईडला, हा y ऍक्सिसची एक साईड आणि ही दुसरी साईड, दोन्ही साईडला तो टच करतोय. आणि x ला +4 न मल्टिप्लाय, म्हणजे +4 जिथे आहे तिथे तो ओपन असणार आहे. +4 इथं असेल त्या साईडला त्याचा फेस ओपन, म्हणजे y² म्हणजे काय, y ऍक्सिसच्या दोन्ही साईडला, आणि x ची व्हॅल्यू +4 आहे तिथं तो ओपन. आपल्या कन्व्हिनियन्ससाठी लक्षात ठेवायचं. त्यानंतर x² इक्वल्स टू 4y म्हणजे x ऍक्सिसच्या दोन्ही साईडला तो टच करायचा, x ऍक्सिसची ही साईड आणि ही साईड दोन्ही साईडला टच करायचं, आणि y ची व्हॅल्यू +4 म्हणजे इथं आहे त्या साईडला तो ओपन दाखवायचा. एक्सच्या दोन्ही साईडला टच करतोय आणि y ची व्हॅल्यू +4 कुठे आहे तिथं तो ओपन केला, म्हणजे वरच्या साईडला तो ओपन. आता y1 कशाला म्हणायचं आणि y2 कशाला म्हणायचं, आपल्याला जो हा मधला रिजन आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे, हा रिजन. आता त्याचा अप्पर पार्ट काय, अप्पर पार्ट y² इक्वल्स टू 4x, त्याला y1 म्हणायचं, y ला y1. लोअर पार्ट काय, x² इक्वल्स टू 4y, याला y ला y2 म्हणायचं. म्हणजे y1 ची व्हॅल्यू काय फाइंड आउट होईल इथं, y1 चा स्क्वेअर आहे, म्हणजे y1 दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतला तर 2√x, याचा स्क्वेअर रूट घेतला तर y होऊन जाईल
याचा स्क्वेअर रूट 2 आणि याचा स्क्वेअर रूट आहे. y1 चा स्क्वेअर दिला, इथून y1 ची व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण. आणि इथं काय, याला आपण y2 म्हणलेलं आहे, म्हणजे हा +4 या साईडला घेतला तर डिवाइडला जाईल, x² डिवाइडेड बाय 4 y2 ची व्हॅल्यू भेटेल. इथून आपल्याला y2 ची व्हॅल्यू पुट अप केली. आता दोघांचं इंटिग्रेशन ते पण इथं काय y1 म्हटलंय, याला y2 म्हटला, स्क्वेअर रूट घेतला तर y1 ची व्हॅल्यू भेटेल. इथून याला y2 म्हणतोय, +4 मल्टिप्लाय तर या साईडला गेलं तर डिवाइडला जाईल. दोघांचा इंटिग्रेशन कंबाईन आहे, तो सेपरेट घेतोय. इथं आपल्याला पहिला रूट एक्सला रेस टू रूटचा अर्थ घातांकाला 1/2 म्हणतोय आणि x रेस टू n फॉर्म्युला आहे, त्यामुळे लिहिला. आणि दोघांचं इंटिग्रेशन सेपरेट करतोय आणि साइड बाय साइड मल्टिपलचा 2 आणि हा डिवाइडचा 4 कॉन्स्टंट टर्म बाहेर घेतला. म्हणजेच काय, इथे x रेस टू n फॉर्म्युला होईल n+1 डिवाइडेड बाय n+1 म्हणजे 1/2 +1 डिवाइडेड बाय 1/2 +1 म्हणजे 3/2 फ्रॉम 0 to 4 -1/4 आहे त्याचा. 2 + 1 डिवाइडेड बाय 2 + 1 3 0 to 4 ॲज इट इज. आता x च्या ठिकाणी अप्पर लिमिट मायनस x च्या ठिकाणी लोअर लिमिट पहिल्या ब्रॅकेटमध्ये, बाकीची टर्म ॲज इट इज. x च्या ठिकाणी 4 मायनस x च्या ठिकाणी 0, बाकीच्या टर्म आहेत तशी ठेवल्या. कॅल्क्युलेशन केल्यानंतर येणार आन्सर 16/3 येईल, किंवा पॉईंट मध्ये लिहा 5.333 स्क्वेअर युनिट. दॅट इज एरिया बिटवीन दी कर्व्स. नेक्स्ट, ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रल. या टॉपिक मधला नेक्स्ट पॉइंट बघतोय आपण, व्हॉल्यूम ऑफ रिव्होल्यूशन. फॉर्म्युला बेस्ड एक्झाम्पल आहेत, सिंपल पॉइंट आहे. लेट अस सी फर्स्ट एक्झाम्पल. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ राइट सर्क्युलर कोन generated by revolving the line y equal to 3/4x about x axis between x equals to 0 to x equals to 4. तो व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे राईट सर्क्युलर कोनचा. तो फिरत असताना जो व्हॉल्यूम तयार होणार आहे, तो व्हॉल्यूम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि त्याची कर्वची इक्वेशन दिलेली आहे, y equals to 3/4x अबाउट एक्स ऍक्सिस म्हटलं, एक्स ऍक्सिस बरोबर तो रिव्हॉल्व होतोय. आणि एक्सच्या व्हॅल्यू 0 आणि 4 म्हणजे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट दिलेत आपल्याला. देताना काय दिलं तो पहिले लिहून देतोय. लेट y इक्वल्स टू 3/4x एक कर्व दिलाय आणि एक्सच्या दोन व्हॅल्यू दिलेत, एक्सची व्हॅल्यू 0 आणि एक्सची व्हॅल्यू 4 दिलेली आहे. आता व्हॉल्यूम ऑफ रिव्होल्यूशन ऑफ फॉर्म्युला काय, पाय इंटिग्रेशन ऑफ a टू b म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू y² विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू x म्हटला तर a आणि b या एक्सच्या व्हॅल्यू असणार आहे, त्या व्हॅल्यू दिलेत. लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट 4. लहान जी असते ती लोअर लिमिट म्हणायचं 0 आणि मोठा जो आहे तो 4 आहे, तो अप्पर लिमिट म्हणायचं 0 to 4. y², y ची व्हॅल्यू दिलेली आहे, त्याचा स्क्वेअर करतोय, फॉर्म्युलाचा व्हॅल्यू पुट अप केला. तर पाय ॲज इट इज इंटिग्रेशन a टू b म्हणजे 0 to 4. y ची व्हॅल्यू दिली आहे 3/4x, त्याचा स्क्वेअर आहे, त्याचा स्क्वेअर केला. दॅट इज इक्वल्स टू पाय ॲज इट इज 0 to 4 इंटिग्रेशन आहे त्याचा. 3 चा स्क्वेअर केला 9, 4 चा स्क्वेअर 16 आणि x चा स्क्वेअर x². आता पहिला कॉन्स्टंट टर्म 9/16 जो आहे तो इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला. 9/16 त्याला मल्टिप्लाय बाय पाय आणि इंटिग्रेशनच्या आत 0 to 4 x² चा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x आहे त्याच ठेवला. म्हणजे इथं फॉर्म्युला x रेस टू n म्हणजे 2 + 1 3 डिवाइडेड बाय 3. 9/16 पाय आहे त्याचा आणि इंटिग्रेशनचा फॉर्म्युला अप्लाय केला. x² चा इंटिग्रेशन x³/3 फ्रॉम 0 to 4 आहे त्याच ठेवतोय. आता पहिला काय x च्या ठिकाणी अप्पर लिमिट 4 पुट अप केला, 4 चा क्यूब डिवाइडेड बाय 3 मायनस x च्या ठिकाणी लोअर लिमिट 0 चा क्यूब डिवाइडेड बाय 3. कॅल्क्युलेशन केल्यानंतर येणारा जो आन्सर असणार आहे 12 पाय असणार आहे. आणि व्हॉल्यूम आहे एकक काय लिहितोय, क्युबिक युनिट. एरिया असेल तर स्क्वेअर युनिट, व्हॉल्यूम असेल तर काय लिहितोय पण क्युबिक युनिट. दॅट इज व्हॉल्यूम ऑफ कोन, कारण कोन म्हटलेले आहेत आपण, राईट सर्क्युलर कोन म्हटलंय. व्हॉल्यूम ऑफ कोन काय असणार आहे
12 पाय क्यूबिक युनिट. नेक्स्ट, find the volume of solid generated by x square divided by 9 plus y square divided by 4 equals to 1 about x axis. व्हॉल्यूम ऑफ सॉलिड म्हणजे हा एक प्रकारचा सॉलिड आहे. हा जो एक कर्व दिलेला आहे याचा आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी काय पाहिजे आपल्याला, वाय स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. फॉर्म्युल्यात काय, पाय व्हॉल्यूम ऑफ रिव्होल्युशन किंवा व्हॉल्यूम या सॉलिडचा व्हॉल्यूम काय असणार आहे, पाय इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिला आपल्याला वाय स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. दिलेल्या कर्व मधून वाय स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय कारण फॉर्म्युल्यात वाय स्क्वेअर आहे. काय करतोय, वाय स्क्वेअर अपॉन 4 आहे तेच ठेवला प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 9 इक्वेशनच्या त्या साईडला घेतला तर मायनस होऊन जाईल. फॉर वाय स्क्वेअर डिवायडेड बाय 4 इक्वल्स टू 1 मायनस हा एक्स स्क्वेअर अपॉन 9 प्लस होता तो या साईडला घेतला मायनस होऊन जाईल. त्यानंतर काय, वाय स्क्वेअरची व्हॅल्यू पाहिजे, इथे क्रॉस मल्टिप्लाय केला 1 अपॉन 1 आहे म्हणजे 9 मायनस 1 न मल्टिप्लाय बाय एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 9 होऊन जाईल. देअरफॉर पुढे काय, हा वाय स्क्वेअर ॲज इट इज हा डिवाइडचा 4 इक्वेशनच्या दुसऱ्या साईडला घेतला तर मल्टिपलला जाईल म्हणजे 4 डिवायडेड बाय 9 हा वेगळा करतोय आणि ब्रॅकेटमध्ये काय, न्यूमरेटरला 9 मायनस एक्स स्क्वेअर ही झाली आपली वाय स्क्वेअरची व्हॅल्यू. 4 अपॉन 9 इंटू ब्रॅकेटमध्ये 9 मायनस एक्स स्क्वेअर. आता व्हॉल्यूम ऑफ रिव्होल्युशन काय फॉर्म्युला आपला, पाय फ्रॉम ए टू बी वाय स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाय स्क्वेअरची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू पाहिजे म्हणजे एक्सच्या व्हॅल्यू पाहिजे. या एक्सच्या व्हॅल्यू घेताना अशा टाइपच्या एक्सप्रेशनला काय घ्यायचं, एक्सला डिवायडेड बाय एक्स स्क्वेअरला डिवाइड बाय काय 9 आहे बरोबर, याचा स्क्वेअर रूट घ्यायचा म्हणजे काय 3 प्लस और मायनस घ्यायचा व्हॅल्यू घेताना. इथे किती 9 आहे ना, एक्स स्क्वेअरला डिवायडेड बाय 9 आहे म्हणजे स्क्वेअर रूट घेतला 9चा म्हणजे येणार आन्सर 3 असेल प्लस किंवा -3. -3 लोअर लिमिटला लिहायचा प्लस 3 अप्पर लिमिटला लिहायचा. therefore पाय ए ची व्हॅल्यू -3, बी ची व्हॅल्यू +3 आणि वाय स्क्वेअरची व्हॅल्यू 4 अपॉन 9 इंटू ब्रॅकेट 9 मायनस एक्स स्क्वेअर. 4 अपॉन 9 कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर घेतोय, पाय फ्रॉम -3 टू 3 9 मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे तेच ठेवतोय. आता काय, दोघांचा इंटिग्रेशन जो आहे तो आपल्याला सेपरेट घ्यायचा आहे. त्याआधी 4 अपॉन 9 पाय बाहेर ॲज इट इज ब्रॅकेटच्या आत कारण दोघांना मल्टिप्लाय तो ब्रॅकेट पुट केला. 9चा इंटिग्रेशन सेपरेट फ्रॉम -3 टू 3 मायनस एक्स स्क्वेअरचा सेपरेट इंटिग्रेशन फ्रॉम -3 टू 3 दॅट इज 4 अपॉन 9 पाय ॲज इट इज ब्रॅकेटमध्ये 9 कॉन्स्टंट टर्म इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला. इथे काही नाही म्हणजे 1 असणार आहे आणि बाकीच्या टर्म ॲज इट इज दॅट इज 9 ॲज इट इज 1चा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे एक्स फ्रॉम -3 पासून 3 पर्यंत मायनस एक्स रेस टू एन फॉर्म्युला अप्लाय केला, एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 फ्रॉम -3 टू 3. आता काय करतोय, एक्सच्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये पहिला अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, इथं सुद्धा एक्सच्या ठिकाणी अप्पर लिमिट 3 मायनस लोअर लिमिट -3 पुटअप केला. 4 अपॉन 9 पाय इट इज 9, एक्सच्या ठिकाणी पहिला अप्पर लिमिट 3 पुटअप केला -3 म्हणजे मायनस मायनस प्लस होऊन जाईल तो डायरेक्ट लिहितो इथं आपण. हा 3 लिहिला -3 म्हणजे मायनस मायनस +3 झाला तो मायनस एक्सच्या ठिकाणी 3 त्याचा क्यूब मायनस एक्सच्या ठिकाणी -3 त्याचा क्यूब. कॅल्क्युलेशन केला पूर्ण तर पाय ॲज इट इज ठेवा 4/9 ने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर येणार आन्सर 16 असणार आहे. तर व्हॉल्यूम ऑफ सॉलिड दिलेला सॉलिड जो आहे त्याचं व्हॉल्यूम काय 16 पाय क्यूबिक युनिट. ठीक आहे.